अमरावतीच्या दर्यापूर शेत शिवारात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। शेतातील सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर अमरावतीच्या दर्यापूर शेत शिवारात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे। नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांनी। अमरावती जिल्ह्यात पावसाने केलेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांची शेतीतील पिकं जे आहे ते अक्षरशः खरडून गेले, वाहून गेलेले आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्यातील या शेतीमध्ये आपण बघू शकतो। या शेतीमध्ये सोयाबीन हे पीक होतं, मात्र आता जर बघितलं तर पावसामुळे अक्षरशः हाती आलेलं पीक जे आहे ते पूर्णपणे निघून गेलं आहे। संपूर्ण पाणी जे आहे ते या शेतामध्ये साचलेलं आहे आणि एकंदरीत जर बघितलं ही परिस्थिती केवळ दर्यापूर तालुक्यामधली या गावामध्येच नाही आहे, तर अनेक अमरावती जिल्ह्याच्या अनेक गावामध्ये अशीच परिस्थिती आहे। दिवाळी तोंडावर आहे असं असताना शेतकऱ्यांचं हातात आलेलं पीक निघून गेलं असल्या कारणानं शेतकरी चिंतेत पडला आहे। जर बघितलं तर आतापर्यंत कृषी विभागाने या शेतीचे पंचनामे करणं गरजेचं होतं, शेतीची पाहणी करणं गरजेचं होतं, मात्र अद्यापपर्यंत कृषी विभागाकडून कुठल्याच प्रकारची शेतीची पाहणी देखील झालेली नाही आहे, शेतकऱ्यांचे पंचनामे देखील झाले आणि अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे। कारण की आता दिवाळी नेमकं कशी साजरी करायची असा प्रश्न त्याच्या समोर उभा आहे। एकंदरीत जर बघितलं या सगळ्या अमरावती जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती असल्या कारणानं संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अमरावतीहून कॅनव्हाससह सागरसह सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।